welcome back to Epilepsy Thursdays, and I'm Casey, and as usual, accept epilepsy. So throughout the month of June, we have been talking about the psychological backlash that a person with epilepsy faces. Now, I have already spoken about what a psychological backlash means. एपिलेप्सी म्हणजे फक्त काय फिट्स येणं ज्याला म्हणतात, सीझर्स येणं तेवढंच नसतं, तर लोक समाजात जिथे आपण राहतो तेही कसे आपल्याबरोबर वागतात त्याच्याने सायकॉलॉजिकली एका व्यक्तीवरती परिणाम होऊ शकतो. आणि आपण जूनचा संपूर्ण महिन्यात त्याच विषयी बोलतोय. असर कैसे, किस प्रकार से असर होता है लोगों की बातों का, इनके बारे में हम जान रहे हैं जून के महीने में. पर सबसे पहले सवाल, we have two questions today. Abhishek Sawant has asked us, can an epileptic person become a drummer? What other profession can an epileptic person choose? And VK Collections has asked us, hi madam, what are the job options for epilepsy candidates in private or government recruitments? So अभिषेक सावंतनी हा प्रश्न विचारला आहे की ज्यांना एपिलेप्सी आहे ते ड्रमर होऊ शकतात का. ड्रमर म्हणजे म्युझिकल बँड मध्ये जे ड्रम्स वाजवतात ते ड्रमर होऊ शकतात का, किंवा असं कुठलं प्रोफेशन आहे की जे एक ज्याला एपिलेप्सी आहे ती व्यक्ती करू शकते. VK कलेक्शन्सने विचारलं आहे की गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट रिक्रुटमेंट्समध्ये ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांना काय काय जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा ऑप्शंस आहेत. हिंदी में अभिषेक सावंत ने ये पूछा है कि क्या जिनको एपिलेप्सी है वो ड्रमर बन सकते हैं, म्यूजिशियंस ड्रमर्स बन सकते हैं, और बाकी क्या क्या प्रोफेशंस में वो काम कर सकते हैं. और VK कलेक्शंस ने पूछा है कि मैडम गवर्नमेंट और प्राइवेट सेक्टर में क्या कौन कौन से जॉब ऑप्शंस है जिनको एपिलेप्सी है उन लोगों के लिए. To summarize, because both the questions are very similar to each other, I just took them up today because the answer for both of these questions is the same. दोनों का जवाब एक ही है. आप जो मर्जी चाहे वो आप जॉब कर सकते हैं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जॉब्स करू शकतात, except you cannot work in the defense because that is one of the things. You cannot hold on a defense job. You cannot, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर्स मध्ये बघायला गेलं तर डिफेन्स, तुम्ही ह्या डिफेन्स क्षेत्रामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऑन फ्रंट लाईन्स दॅट इज ते जॉब्स तुम्ही नाही करू शकत, म्हणजे आपल्यासारखी लोक नाही करू शकत तिकडे. Because it is extremely strict, you have to be physically at your peak when you take up a defense job. Even if you're colorblind, you cannot do a defense job. Even if your vision is not 20/20, थोड़ा सा चष्मा जरी असला तरीही तुम्ही डिफेन्स जॉब करू शकत नाही. So yes, a person with epilepsy cannot hold on a defense job. They cannot be recruited in the army, navy, air force on the battlefields, that is. Oops. Sorry, my hair was tickling me. Anyway, so yes, anything related to the defense sector, you cannot do that. When it comes to the private sector, you are not eligible to be a driver or a pilot or a train conductor, like a person who operates the train or who runs the train as well. Train chalak, pilot किंवा ड्रायव्हर प्रोफेशनली तुम्ही नाही होऊ शकत, कारण अगेन ट्रेन चालवताना, फ्लाईट चालवताना तुम्हाला जर सीजर आली तर फक्त तुमचा जीव नाही, तुमच्या पॅसेंजर्सचा जीवही धोक्यात असतो.
त्यामुळे तुम्ही ते जॉब्स करू शकत नाहीत. अँड इट इज बट नॅचरल, सो यू हॅव टू ॲक्सेप्ट दिस फॅक्ट. यू कांट जस्ट से की नाही मला कधीच सीजर येणार नाही आहे, मी चालवणार आहे, मी ट्रेन कंडक्टर होणार आहे किंवा मी पायलट होणार आहे. नो, कम ऑन, जस्ट बी रिअलिस्टिक, नॉट फॉर युअर सेल्फ but for the rest of the people who are going to entrust their lives in your hands. So yes, प्राइवेट सेक्टर में अगर आप ये सोचे तो आप डिफेंस के जॉब नहीं कर सकते. गवर्नमेंट सेक्टर में, प्राइवेट सेक्टर में आप पायलट, ड्राइवर या ट्रेन चालक ऐसे नहीं हो सकते. शिप्स as well, I think captains as well. So yes, any vehicle, you cannot operate any vehicle. तुम्ही कुठलंही वाहन चालवू शकत नाही. कोई भी ऐसा व्हीकल हो, बोट या फिर कोई भी ऐसा व्हीकल हो, आप वो नहीं चला सकते. आप हैवी मशीनरी ऑपरेट नहीं कर सकते. जैसे कि क्रेन हो, क्रेन जो हमें लगती है हैवी मशीनरी होती है, राइट, वो आपको वो जॉब्स नहीं मिलेंगी. ONGC वैसे हर जगह पे अगर आपको एपिलेप्सी है तो आप हैवी मशीनरी, ड्रिलिंग के जो काम होते हैं वो आप नहीं कर सकते. यू कैन नॉट ऑपरेट हैवी मशीनरी बिकॉज जस्ट इन केस वाइल यू आर ऑपरेटिंग यू गेट अ सीजर, नॉट ओनली आर यू पुटिंग योर सेल्फ इन डेंजर, yet again someone else's lives are also on the line, which is exactly why you cannot do these jobs. Yes, you can be a drummer, you can be a musician, you can be anything that you put your head to, except certain areas which I have noted. If you can think of any more areas wherein you cannot hold up a job, then do let me know in the comments section, because I might have skipped talking about them, and I would love to know which all are the different areas wherein a person with epilepsy cannot hold jobs. So yeah, going back to the topic of the day, things that you shouldn't ask and or say to a person with epilepsy. ऐसी कौन सी चीज़ें हैं जो आपने नहीं पूछनी चाहिए या कहनी चाहिए उन लोगों को जिनको एपिलेप्सी है. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही विचारणं किंवा बोलणं अयोग्य आहे. ज्यांना एपिलेप्सी आहे अशा व्यक्तींना ते बोलणं किंवा विचारणं अयोग्य आहे. तर these are the five points that I'm going to note down. फक्त मी 5 गोष्टी सांगणार आहे because the list is endless. Like I can go on talking for hours at stretch if I decide to jot down each and every point. So I'm just going to stick to the 5 points today. First and foremost point is, are you possessed? Yes, do not ask a person who has epilepsy whether they are possessed. You see, क्या आपको भूत बाधा तुम्हाला झाली आहे क्या? तुमच्या अंगात देवी आली आहे का? आपको किसी पिशाच ने या भूत ने भूत बाधा आपके साथ हुई है क्या? आपके अंदर कोई भूत आ गया है क्या? ऐसे सवाल कृपया ना करें, क्योंकि नहीं, वो भूत बाधा नहीं है. No, I'm not possessed. I just have a neurological disorder, which is why I experience seizures. नाही, कुठल्याही भूत पिशाचनी काहीही देवी वगैरे अंगात आलेली नाही आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्याच्यामुळे सीजर्स येतात. सो डू नॉट आस्क द पर्सन वेदर दॅट पर्सन इज possessed. देवी आली आहे का वगैरे असं काही नाही आहे. सो असे प्रश्न नका विचारू. It's very funny. People call me a witch as well. I should start doing it. Jokes apart. The second thing is stating that epilepsy is not a disability. Do not say that, because it is. Well, there are two sections. We are kind of divided when it comes to this. Some do not like to be called disabled. They prefer to be called differently abled. People like me are okay with being called disabled, because actually, come to think of it, it is just the difference is merely some say potatoes, some say potatoes.
some say tomatoes, some say tomatoes. That's the only difference. So you might be disabled or you might be differently abled. The fact remains that you cannot, there are restrictions that you need to follow. So प्लीज 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 सरळ तुम्हाला काही व्यंग नाही आहे, फक्त सीजर्स येतात तेवढ्यापुरतं तर तुम्ही ते काय तडफडता, त्याच्यानंतर तर नॉर्मल असता. तुम्हाला काय आहे, तुम्ही काय अपंग नाही आहात असं बोलू नका. कारण आम्ही हा जो अपंग आहे, हा जो व्यंग आहे ज्याच्याने आम्ही अपंग होतो, तो दिसत नाही लोकांना. बाकीच्या अपंग ज्यांना अपंग असतो त्यांच्यासारखा हा दिसत नाही, म्हणूनच याला इनव्हिजिबल डिसेबिलिटी असं म्हटलं जातं, अदृश्य अपंग. पण हा अपंग आहे. आम्ही नॉर्मल लोकांसारख्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. त्यामुळे येस, असं तुम्ही धाडधाड बोलत जाऊ नका की अरे अपंग तर नाही आहे, ये हम अपाहिज है. ऐसे नहीं है कि हम अपाहिज नहीं है, हम है, खाली हमारा जो विकार है, जो हमारा जो ये है, हम इनविजिबल है. बाकी अपाहिजों की तरह हमारा अपाहिज दिखता नहीं है, क्योंकि वो यहाँ पर है, वो हमारे नर्वस सिस्टम में है. सो वो दिखता नहीं है, पर हाँ हम अपाहिज है. तो ऐसे मुंह पे ना बोलिए कि अरे ये तो क्या है, फिट्स आने तक ही रहता है, उसके बाद तो आप नॉर्मल हो जाते हैं, आप थोड़ी ना अपाहिज है. ऐसे मत कहिए, क्योंकि आप खाली हमारा इंसल्ट कर रहे हैं. दैट जस्ट इंसल्टिंग. बट येस, डोंट से दैट. द थर्ड थिंग इज people stating it's not serious. I get that a lot. So इतना तो सीरियस कुछ है नहीं. वो क्या है, एवढं थोड़ी ना सीरियस असतं. एपिलेप्सीज तर आहे. You will find it damn funny. So I had this in the middle, like last month, for an entire month I was struggling with dental problems. Remember that? I had this huge swelling. I had uploaded pictures as well. I still have slight swelling, but because of my cheeks already being gabbu cheeks, that chubby cheeks I have, वो दिख नहीं रहा है. बट तो मैं डेंटिस्ट के पास गई थी. कहने का मुद्दा ये है, मैं डेंटिस्ट के पास गई थी वो डेंटल केयर करने के लिए. तब डेंटिस्ट जो एक डॉक्टर है, डेंटिस्ट हु इज सपोज टू बी अ डॉक्टर, हाँ दे आर टीथ डॉक्टर्स, शी हैड द ऑडेसिटी ऑफ सेइंग दैट, oh, you have epilepsy, don't worry, it's not that serious. And I was like, wow, a supposed doctor is telling me that epilepsy is not serious. This is the condition not just in our country but everywhere throughout the world, which is quite disheartening. त्या डेंटिस्ट बाईने मला हे सांगितलं की एपिलेप्सी हा काही सिरियस विकार नाही आहे. पहिली गोष्ट तर तिने आजार असं म्हटलं. नंतर ती म्हणाली विकार, कारण मी तिला करेक्ट केलं, मी बिंग मी. बट असं नाही आहे. एपिलेप्सी सिरियस आहे. SUDEP, that is sudden unexpected death due to epilepsy or in epilepsy, ही सिरियस गोष्ट आहे. कधी सीजर्स येतील ह्याच्याबद्दल तर मी वर्षोनवर्ष बोलतेच आहे की एपिलेप्सी किती सिरियस आहे. ते सिरियस आहे जस्ट बिकॉज आपण हसून खेळून राहतो. कारण काय आहे की आपण जर त्याचा सिरियसनेस, सिरियस आहे सिरियस आहे सिरियस आहे असं म्हणत सतत जर जगलो तर डिप्रेशनमध्ये जाऊ. म्हणून हसणं खूप गरजेचं आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्याचा सिरियसनेस आपण दृष्टिआड करू शकतो. नहीं, सीरियस आहे, हम उसे अनदेखा नहीं कर सकते. एपिलेप्सी एक सीरियस विकार है. हाँ, पर ये भी उतना ही सच है कि सीरियस है ऐसे कह के मान के हम अपनी पूरी जिंदगी नहीं जी सकते. तो हमें थोड़ा सा उसमें भी लाइट मोमेंट्स ढूंढने ज़रूरी होते हैं. पर इसका मतलब ये नहीं कि एपिलेप्सी सीरियस नहीं है. सो डोंट गो अराउंड stating that it's not serious because you're hurting us. It is quite serious.
The fourth point is, oh my god, I get this so much. Yes. And I'm sure you get this as well. But you don't look like an epileptic. तू तशी दिसत नाहीस. आप ऐसे नहीं दिखते. Haven't we all heard that? Oh my god, okay, let me get this straight. First and foremost, being called an epileptic is quite offensive. The word epileptic was coined by William Shakespeare. Yes, it was given to us by the great William Shakespeare, but it is quite offensive because somehow it, in a very, very weird way, it kind of personifies who you are. Oh my, and I have a shrill in my voice whenever I get worked up, as you can see. Being called an epileptic, it's like, oh, she's a dancer. Oh, he's an engineer. Oh, she's an epileptic. Do you get that? Well, epilepsy doesn't define our identity. What we do with our life identifies our identity. But when you call us an epileptic, you are identifying our disorder with us. But we are more than our disorder. For example, me, I was a dancer, I'm an artist, I am an actor who's in between professions. I'm a social worker, I'm a person who is trying to spread awareness regarding epilepsy and helping out people with epilepsy. I'm not epileptic. Epilepsy does not define me. There are so many more things that define me. So when you end up calling someone epileptic, it kind of hurts, you know? Like, dude, we are trying so hard to somehow get over that one disorder, and in a millisecond, you just pull us down by calling us epileptics. So yeah, you get that? I hope I am trying to make sense. So epileptic हा शब्द मुळात विल्यम शेक्सपियर ने दिला इंग्लिश भाषेला. जेव्हा तुम्ही एका व्यक्तीला तू एपिलेप्टिक आहेस माहिती नव्हतं किंवा तू दिसत नाहीस एपिलेप्टिक असल्यासारखं, तर एपिलेप्टिक मुळात कसं असतं की जसं मी आता इंग्लिशमध्ये म्हणाले की तो इंजिनियर आहे, ती डान्सर आहे असं म्हटलं जातं, ती डॉक्टर आहे असं म्हटलं जातं. त्यांची आयडेंटिटी, त्यांची ओळख हे जर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीवरून करत असाल लोकांची, तर ज्या व्यक्तीला एपिलेप्सी आहे त्याची ओळख त्याच्या विकारावरून का केली जाते? तुम्हाला माहितीये का ती एपिलेप्टिक आहे? नाही, ती व्यक्ती त्या विकारापेक्षाही वरचढ आहे. तुम्ही त्या व्यक्तीची ओळख त्या विकारावरून का करता? ते योग्य नाहीये. म्हणजे तुमची ओळख जर केली, ती व्यक्ती ना, हा ती घरी 1900 कधीतरी सन साली त्या व्यक्तीला टायफॉइड झाला होता, अशी तर ओळख नाही ना होऊ शकत. ती व्यक्ती ना, ती थोडीशी हे आहे असं नाही म्हणत ना. ती व्यक्ती जी इंजिनियर आहे, ती व्यक्ती जी बिझनेस वुमन आहे. तुम्ही जर बाकी प्रत्येकाची ओळख त्यांच्या कार्याने करता, तर मग ज्यांना एपिलेप्सी आहे, ज्यांना फक्त एपिलेप्सीच नाही, ज्यांना कुठलाही विकार आहे, त्यांची ओळख तुम्ही त्यांच्या विकारावरून का करता? हे चुकीचं आहे की नाही? आदमी की पहचान उसकी कार्य से होनी चाहिए, ना कि उसको क्या बाधाएं हैं उससे नहीं होनी चाहिए. तो जब कोई ये कहता है कि हाँ भाई आप एपिलेप्टिक हो, तो आप उसको उसकी बाधाओं से ही उसकी पहचान करा रहे हो. ये कितना सही है? लोगों को हम ये कहते हैं कि अरे वो पेंटर है, वो सिंगर है, वो एक शेफ है, लेकिन हर किसी को जिनको एपिलेप्सी है फटाक से लोग कह देते हैं कि अरे हाँ वो एपिलेप्टिक है. उस इंसान की पहचान उसका व्यंग नहीं हो सकता.
तो आप ये ना करें, क्योंकि वो बहुत ही ज़्यादा इंसल्टिंग है, क्योंकि वो इंसान ऑलरेडी उसके व्यंग के साथ जी रहा है, हर दिन लड़ रहा है. दे आर फायटिंग ऑन अ डेली बेसिस. आणि एवढा सगळा लढा देताना तुम्ही एका सेकंदात त्या व्यक्तीला त्याच्या विकारावरून डायरेक्ट हे करून टाकता, उसकी पहचान बना देते हैं. नहीं, ये गलत है. So calling a person epileptic, don't do that. Secondly, but you don't look like a person with epilepsy. नहीं, माथे पे नहीं लिखा होता. एक कुत्ते को, बिल्ली को, शेर को, किसी को भी एपिलेप्सी हो सकती है. एपिलेप्सी इज, we don't have a board, or we don't look anything. We are amongst you. We look like any other person. Epilepsy does not make a person look different. Epilepsy does not mean a person has to be, I don't know, not look like you, like a normal person, like any other person walking down the street. तुम्ही तसे दिसत नाही, पण तू तशी दिसत नाहीस. तशी म्हणजे कशी? आम्ही काहीही वेगळे दिसत नाही, आम्ही तुमच्यासारखेच दिसतो. असं काहीही लेबल नाही आहे की मला एपिलेप्सी आहे म्हणजे मी काहीतरी वेगळी दिसली पाहिजे. नाही, कुत्रा, मांजर, सिंह, माकड, कोणालाही एपिलेप्सी असू शकते. माणसालाही एपिलेप्सी असते. आम्ही वेगळे नाही दिसत. हम कोई कार्टून की तरह अलग नहीं दिखते. हम आप ही की तरह दिखते हैं. तो ये कहना ओ पर तुम तो अलग नहीं दिखती, ये किसी भी एंगल से कॉम्प्लीमेंट नहीं है. बहुत सारे लोग, जब मैं अफेंड हो जाती हूँ, जब मुझे लोग ये कहते हैं अरे पर आप तो वैसे नहीं दिखती, और मैं अफेंड हो जाती हूँ, मैं कहती हूँ ये गलत है कहना, तो उनका सामने से जवाब आता है कि नहीं ये तो कॉम्प्लीमेंट है कि आप वैसे नहीं दिखती. अरे भाई, ये कॉम्प्लीमेंट नहीं है. आप किसी को कॉम्प्लीमेंट नहीं दे रहे हो, आप उनको इन्सल्ट कर रहे हो. मराठीमध्ये म्हण आहे की शालजोडीतून देणे. इट इज रेनिंग अँड इट्स थंडरिंग, सो या आय थिंक यू कॅन हिअर इट. पण एनिवे, मराठीत ही म्हण आहे शालजोडीतून देणे. हा तो प्रकार झाला की तुम्ही कॉम्प्लिमेंट नाही देतात बाय स्टेटिंग की तू तशी नाही दिसत. यू आर नॉट गिविंग अ कॉम्प्लिमेंट. सो प्लीज डोंट think high and mighty about yourself and say that, oh, but we were just trying to be nice and polite to you by stating that you don't look like a person with epilepsy. Well, no, you were not being nice and polite. You were just being rude, because we don't look any different. And the last thing on the list is, have you had a seizure while having sex? Boy, don't I get that a lot. सेक्स करते वक्त आपको कभी सीजर आया है? ये सवाल ना मैं सुन के पढ़ के पक चुकी हूँ सीरियसली. कोणी हे नाही विचारत की तुला टॉयलेटमध्ये कधी सीजर आली आहे का, कधी बाथरूममध्ये सीजर आली आहे का, कधी स्वयंपाक करता करता सीजर आली आहे का, विच इज डेंजरस, which is extremely dangerous. If you get a seizure while you're on the pot, while taking a bath, while cooking, it is extremely dangerous. Nobody ever asks that. People just want to know whether I or many people, like we get, not just me, I have many friends, people with epilepsy who have been asked this question, whether they have had seizure while having sex. Which is so weird. It speaks a lot about your mindset. Like you are curious to know the gossip. And then what happened? How did your partner react? What did you do? There are people who have a fetish. Like, you know, they want their partner to have a seizure while like in the act. I don't know. People have weird fetishes and quite disturbing at that. I seriously think you should consider going to a psychiatrist and seek help if that is one of your fetishes, because it's unhealthy. बहुत सारे लोगों ने, आप अगर ये सवाल आपके दिमाग में नहीं आ रहा है कि
भाई आपको कभी टॉयलेट में सीजर आई है? आपको कभी बाथरूम में नहाते वक्त सीजर आई है? कभी आप किचन में खाना पका रहे हो तब सीजर आई है? वो सिनारियो ज़्यादा ज़्यादा डेंजरस है, क्योंकि हम बाथरूम में गिर के सर फूट सकता है। हमने ये बात भी की थी कि कैसे टॉयलेट में तो बहुत सारे लोगों को, मुझे खुद को कितनी बार आए हैं सीजर्स टॉयलेट में। हम किसी को बुला भी नहीं सकते, एंड वी आर मिड वे वाइल डूइंग आवर जॉब्स, midway into our like doing things and you get a seizure. It's quite embarrassing that you have shit all over or you have peed on yourself, but nobody asks that question. Those are the questions that we would love to answer, not whether we had a seizure while having sex. No. So that's all for today. I've like crossed our 20-minute barrier. We have crossed our 26-minute barrier. So that's all for now. If you like the video, do give it a thumbs up. If you have any questions, बेझिझक सवाल पूछे कमेंट सेक्शन में, या फिर आप मुझे इंस्टाग्राम पे भी सवाल पूछ सकते हैं. माय इंस्टाग्राम हैंडल इज़ epilepsy_warrior_queen. तर तुम्ही तिकडेही प्रश्न विचारू शकता, मी नेहमी उत्तर देते. आपके सवाल, अगर आपको नाम आपका नहीं, if you're not comfortable with me taking your name, do mention that, so don't worry, you will remain anonymous. And yeah, stay strong, keep fighting. You can always share the videos just in case if you want to spread the awareness. And as always, stay happy, stay golden.